नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया व्हेजिटेबल पुलाव. बनवायला खूप सोपा आहे, चवीला तेवढाच छान लागतो आणि पापड दह्याबरोबर तर खाण्यासाठी खूप छान लागतो. तर तो कसा बनवायचा चला बघूया. तर मी घेतलेला आहे बिर्याणी पॉट. बिर्याणी पॉटमध्ये 2-3 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये घरातले बेसिक खडे मसाले ॲड करायचे. जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. खडे मसाले पण कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि थोडा लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत कांद्यासोबत. टोमॅटो वगैरे छान परतला की त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर पण छान परतून घ्यायचे. कोथिंबीर छान परतली की घरातले बेसिक मसाले ॲड करायचे. एक मोठा चमचा धनेपूड, एक मोठा चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी हळद आणि आपल्याला मॅगी मसाला आहे मॅजिकची एक पुडी ॲड करायची आहे. त्याने खूप छान टेस्ट येते पुलावला. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने पुलाव बनवून पहा. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. आलं लसणाची पेस्ट पण आपल्याला छान परतून घ्यायचे. आलं लसणाची पेस्ट छान परतली की त्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे. कांदा लसूण मसाला ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स आपण कट करून घेतलेले ते ॲड करायचे. ते मी अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी मटार आणि अर्धी वाटी बटाटा घेतलेला आहे, तो ॲड केला आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि हे सर्व जिन्नस अजून एकदा छान परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आणि हे व्हेजिटेबल्स छान शिजून द्यायचे. हे व्हेजिटेबल्स छान शिजत आले की त्याच्यामध्ये वॉश करून घेतलेला तांदूळ ॲड करायचा. तांदळामध्ये गरजेपुरतं किंवा तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं ॲड करायचं आणि छान पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यावरती एक प्लेट झाकायची आणि 15 ते 20 मिनिटात आपला हा व्हेजिटेबल पुलाव तयार होतो. चवीला खूप छान लागतो. आपण दह्याच्या रायत्याबरोबर किंवा बुंदीचा रायता, कांद्याच्या रायत्याबरोबर आणि पापडबरोबर हे खाऊ शकतो.